पंढरपूरला गेलेलो मी 26 जानेवारी दिवशी. आमची फॅमिली होती आणि गावातली काही लोक अशी 50 लोक आम्ही पंढरपूरला गेलेलो. तर एक 4-5 मुलं, एक 7वी-8वीची मुलं असतील, ती मागणं फिरत होती. तर माझी मिसेस मला म्हटली, हो ती पोरं का फिरतात मागं? म्हटलं का रे, तुम्ही कुरकोट आहे ना? हो. पोरांना जरा कमी मारा की म्हणले. बाळा इकडे म्हटले, नको आम्ही जातो. आणि ती पळाली तिथून, आली नाही जवळ. त्याच्यानंतर आमच्या ज्या स्कूलमध्ये मी शिकलो, तारळे स्कूलमध्ये, त्या स्कूलमध्ये पेंटिंग करत होतो मी, चित्र काढत होतो. तर बरीच पोरं यायची, कुसबूस करायची माझ्या बाजूला, पण जवळ कोण येत नव्हतं. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच शाळांची मी काम पेंटिंगची केली, पण बऱ्याच वेळा मुलं ताप द्यायची, जवळ यायची, पेंटिंग करायला त्रास व्हायचा, मी त्यांना हाकलून लावायचो. पण त्यावेळेला काय झालं, पोरं जवळच येत नव्हती माझ्या. आणि एक मला वाटतं एक 5वी-6वीची 2 मुली असतील, लांब उभ्या राहिल्या होत्या. त्या म्हणायच्या, चल की विचारू. ती म्हणायची, नको विचारू की, आता मग तेच आहेत, नको विचारायला, पण जवळ जाऊन विचारू की, मी ऐकतोय ते, नको ते लय खडूस आहे, मारेल बिरेल. म्हणजे लोकांना तो खरा शिक्षक वाटायला लागला. त्याच्यानंतर काय आगावपणा करणारी मुलं, तारळा शाळेतच हे चाललं होतं, आगावपणा करणारी मुलं जी शिक्षकांना भेट नव्हती, पण ती मला भ्यायची. हो, ती सिरियल बघून असे बरेचसे फॅन भेटले. चला सगळ्यांनी एका रांगेत चालायचं, आपला नंबर यायला टाइम असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आजच्या टीम 5वी-10वीचे विद्यार्थी प्राथमिकसाठी सर्वांनी एकत्र यायचे. इयत्ता 5वी-10वीचे सर्व विद्यार्थी चला चला चला. सगळे नाईट बघा इकडे, रोलिंग आहे. वैयक्तिक पारितोषिकांची विजेते जाहीर होतील, त्यांना सन्मानपत्र शाळेत पाठवले जाईल आणि संगीतचे इथे पारितोषिके मिळतील. आधी वैयक्तिक स्पर्धा, पहिली आहे रांगोळी स्पर्धा आणि जिंकली आहे दीक्षा कुंभार. ये बाळा पटकन यायचे. आपण 2 बोटा टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्याच लागल्या पाहिजे, टाळ्या. सगळ्यांचं खूप अभिनंदन. चला टाळ्या.
स्टेडियर आणि डिफरंट. अरे काय आहे हे? 5वीतली मुलं सुद्धा तुझ्यापेक्षा छान इंग्लिश वाचतात. 10वीत आलासच कसा रे तू? साधं सोपं वाचता येत नाहीये तुला. मॅडम पेपरात कुठं वाचायला जाते? पॅरेग्राफ वाचतो. पॅरेग्राफ मधले एक शब्द आणि प्रश्नातले एक शब्द. ह्याच्या पॅरेग्राफ मध्ये 4 ओळी उचलून घे. पॅरेग्राफ मधले एक शब्द आणि प्रश्नातले एक शब्द हायचा बघायचा आणि पॅरेग्राफ मध्ये हायचे 4 ओळी उचलून घ्यायचे. आणि तो शब्दच नसेल प्रश्न. आता काय करणार आहेस तू? चॅम्पियन्स अरन मेड आता म्हणजे असं सगळी गेम्स. You need little more practice. Go and sit now. ह्या रांगेतून तू ये. Be smart. Champions are not made in gyms. Champions are made from something they have.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.